हो आता जाऊ द्या. मला वाटलं होतं आज यावं त्याने. कशानं आता वाईट वाटतंय मला. तू रेल्वेने येणार आहे. समजलं थोडा तुला? थोडा हे, मला गांडवाय बघतोय गडी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्लॉग मध्ये. तर आज मी एक आव्हान घेतलंय, फक्त मराठीत बोलायचं आव्हान. आता तुम्ही म्हणताल स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग हा शब्द मराठीत सुद्धा ब्लॉगच आहे. मी गुगल वरती शोध घेतलेला आहे. तर आज काय काय माझ्या आयुष्यामध्ये मजा येते ते पाहूयात. तर आज मला शुभम भाऊंचा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क झाला. तो मला म्हणाला, माझं महाविद्यालय 20 तारखेपर्यंत बंद राहणार आहे, त्यामुळे तो संध्याकाळी 6:30 वाजता इकडे येत आहे. तर आपण त्याला माझ्या दुचाकीवरती घ्यायला जाणार आहोत. तर तोवर काय करायचं? तर तोवर मी या दूरचित्रवाणी नाही ह्याला दूरदर्शन तर मी या दूरदर्शनवर एखादा सिनेमा पाहणार आहे. तर कोणता सिनेमा पाहावा किंवा आज तर आज भारत विरुद्ध पाकिस्तान नाही माफी काय होतंय. आज भारत विरुद्ध नामेबिया असा फळी चेंडूचा सामना आहे. तर तो मला वाटतंय पाहणार आहे. आता किती वाजता आहे ते मला माहित नाही, पण तोवर मी एखादा सिनेमा पाहून घेतो. मला आता सध्या असं वाटायला लागले की आज खूप जास्त मजा येणार आहे आजच्या व्लॉग मध्ये. कारण आजचा जो व्लॉग मी बनवणार आहे तो संपूर्ण मराठी भाषेमध्ये असणार आहे. आता ती शुद्ध मराठी भाषा असो किंवा गावंढळ मराठी भाषा असो, पण मी कुठेही गेलो तरी शुद्ध किंवा गावंढळ मराठीच बोलणार. इंग्रजी शब्दांचा वापर मी त्या ठिकाणी करणार नाही. सध्या तरी एखादा सिनेमा पाहतो आणि मग बघू पुढं काय होतंय. माझ्याकडून काही चुका झालेल्या आहेत. मगाशी मी माफी मागायची होती तेव्हा सॉरी बोललो. तर या चुका मी कमीत कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी आणखीन एक गुगलवर शोध घेतलेला आहे. आपण त्या गोष्टीला चित्रपट सुद्धा म्हणू शकतो आणि सिनेमा सुद्धा म्हणू शकतो. त्यामुळे सिनेमा हा शब्द चुकलेला नाही. मला संशय आला होता माझ्यावर, इतकं चुकीचं मराठी मी कसं काय बोलू शकतो. तर नाही, मला मराठी बोलता येते. इंग्रजी शब्दांचा वापर न करता मला मराठी बोलता येते आणि ते मी आज करून दाखवणार आहे. तर मी आज पिक्चर पाहणार आहे. कट नाही करणार मी हे. मी आज सिनेमा पाहणार आहे आणि ह्या माझ्या झालेल्या चुका मी कापणार नाही. मी माझ्या झालेल्या चुका मी माझ्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. मी आत्तापर्यंत कोणकोणत्या शब्दांचा वापर केला. इंग्रजी शब्दांचा मी कट या शब्दाचा वापर केला, मी पिक्चर या शब्दाचा वापर केला, मी सॉरी या शब्दाचा वापर केला. तर असे शब्द मी कमीत कमी वापरणार आहे. तर मी या बाबतीत मनापासून क्षमा प्रार्थी आहे. वा जमतंय. मला वाटतंय सर सेनापती हंबीरराव हा चित्रपट आज पाहावा. मी आधी सुद्धा पाहिलेला आहे, पण मला हा चित्रपट अतिशय आवडतो, त्यामुळे मी आज हा चित्रपट पाहणार आहे. तर चला पाहूयात सर सेनापती हंबीरराव. तर बाई लोक आमचे आई साहेब घरी आलेले आहेत शाळेतून. तर आज आमचा कृष्ण भाऊ जो आहे तो महाविद्यालयावरून येत आहे. तर विषय काय,
तो येणार आहे चौकात, मग चौकातून त्याला घरी सोडायचं आणि तिथंच मग काय विषय त्याची कामं धंदा बघू आणि मग रिटर्न येऊ. सध्या तरी अजित भाऊंपाशी जाऊयात आणि शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्न राहणार आहे माझा. तर चला अजित भाऊ, मी आज एक आव्हान घेतले, आव्हान की आज दिवसभर शुद्ध मराठी बोलणार, इंग्रजी शब्दांचा प्रयोग नाही करणार. मी काय करू मग? मी पण बोलू का? नाही तर हा तुम्ही पण बोलू शकता, तसा काही विषय नाही. पण तर माझं काय म्हणणं आहे, आज हे आव्हान पूर्ण होईल का माझे? खूप छान, तुला जमणार आहे, खूप छान. बर, मला तर खूप छान जमतात मराठी. मग शुद्ध मराठी बोल ना तू सुद्धा. अरे मी गावठी माणूस आहे ना, त्यामुळे हा मग तू शुद्ध मराठी बोल ना. हाय हाय. ह्याला मराठीत काय म्हणतात? हे 10,110. नाही नाही, ह्याला काय म्हणतात? ही फोन, माझा फोन. मराठी नाहीये हा शब्द. माय मोबाईल. त्याला इथे काय म्हणतात? याला मराठीत भ्रमणध्वनी म्हणतात. अरे एवढं कुठं डोकं चालतं का? हा, मला वाटते भ्रमणध्वनीच म्हणतात. हा, त्याला काय बोलतात? याचं मराठीत नाव माऊली. हॅलो सर, हे आमचे खूप जवळचे मित्र, जोडीदार भजन ऐकत बसले. त्यांना खूप सांगावलंय नाही. थांबा सर, झालं. थांबा सर, मित्रांनो, मी कृष्ण भाऊला भ्रमणध्वनी केला होता. तर मला तो म्हणाला मी घरी जातो, गुरांसाठी चारा वगैरे आणतो आणि मग तू माझ्यापाशी. शुभम भाऊंची रेल्वे हुकली. 4:43 वाजताची त्याची रेल्वे होती. आता त्याला रात्री 10:30 वाजता रेल्वे येणार. 12 वाजता, 12:15 वाजता. मग येशील का माझ्यावर त्याला आणाय? हा, येशील ना? बरं, मी आज एक आव्हान घेतलंय. 2 मिनिटं थांब, मला असा घेऊ दे कॅमेरा. आता मी आज एक आव्हान घेतलंय, फक्त मराठीत बोलायचं, इंग्रजी शब्दांचा वापर नाही करायचा. तर ठीकठाक जमतंय, जमल आणखीन. चुका काढाय मी खंबीर येतो. येस, नक्कीच येस म्हणलो, ही चूक आहे माझी. आमच्या किसन भाईच्या काकाचा गोठा आहे. किती म्हशी आहे तर किसन यांच्याकडं? 1 2 3 4 4 म्हशी 5 आणि 5 म्हशी आहेत का? हा हा, 1 2 3 4 5 6 10 12 गुरं आहेत. तिकडं बारकी 2 आहेत पलीकडं, आणि 1 3 आहेत बारकी. हे अनेक 2 बारकी आहेत. ह्यांची काय काम आहे? राखण करायची काम. काय म्हणतो रे काळो बाळो? माकडं आहेत नुसती. छान आहेत का नाही? अरे अरे हो हो हो, तेव्हाच प्रेम करतो आता ह्यांच्यावर, मी लाड करतो यांचं. मित्रांनो, आता शुभम भाईला भ्रमणध्वनी केला होता. तर तो म्हणाला की आता उद्याच येतो मी. तर त्याचं येणं तर आता सध्या त्याचं येणं तो येणार नाहीये. तो येणार नाहीये आज, तो येणार आहे उद्या. तर मग उद्या जाऊ आपण त्याला आणायला, किंवा मग बघू. आता जाऊ द्या, मला वाटलं होतं आज यावं त्याने, आता वाईट वाटतंय मला. तो रेल्वेने येणार, समजलं मला गांडवाय बघतोय गडी. मित्रांनो, आता माझ्या घरी आलेलो आहे किसना बायाला घेऊन. तर किसना बायाने येता येता आम्हाला कंस दिला 2-4 कवडे असेच खायला. तर विषय काय, मगाशी किसनाच्या घरी होता, मम्मीचा फोन आला मला. मम्मी म्हणली माझं डोकं दुखतंय, हॉटेलवरनं जेवाय घेऊन ये. मग मी म्हणलं मीच घरी भात करतो ना.
मलाच लय कंड आहे. आता बनवूयात आपण मस्त मम्मीसाठी मसाले भात बनवू. मग मम्मी आईसाठी मसाले भात बनवू आता आपण. त्यासाठी मस्त कांदा, टमाटो, मिरची, जे काय मसाले असतात ते सगळं टाकू. जे काय भेटल ते टाकू. मस्त मसाले भात बनवू आपण. चला वाईच रेसिपी दाखवतो तुम्हाला आता मी. किसनाबाईने अजून एक चूक काढलेली आहे माझी. रेसिपी म्हणलं मी, आता त्याला काय म्हणतात बरं, मसाले भात करण्याची पद्धत दाखवतो मी तुम्हाला. व्हायचं पद्धत ह्या भांड्याला आपण धुवून घेतलेलं आहे मस्तपैकी, पाणी मारून घासून दिसून. कुकरला मराठीत काय म्हणतात कमेंट करून सांगा मला, कारण मी ह्याला आता भांडे म्हणलंय, मी चुकलेलं नाहीये. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी थोडीशी मसाला भात बनवायची पद्धत सांगतो. यामध्ये काय टाकलं, तेल टाकला, जिरा टाकला, मोहरी टाकली, त्याच्यानंतर शेंगदाणा टाकला फ्राय होण्यासाठी, फ्राय नाही तळण्यासाठी, हा थोडंसं म्हणजे हे करण्यासाठी, समजून घ्या, हा परतण्यासाठी. वा 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 काय बोलला अनुकूल भाई. मग त्याच्यानंतर मग कांदा टाकला, मग तो माठ टाकलं, आणि मग अशी हळद टाकलं, आणि मग मस्तपैकी त्याला मस्त परतून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर वाईस थोडं तूप टाकलं. त्याच्यानंतर मग मसाले टाकले. त्यामध्ये लसणाची आणि बेडगी मिरचीची चटणी होती ती टाकली, गरम मसाला टाकला, लाल मिरची पावडर टाकली, कांदा लसूण मसाला असेल तर टाकू किंवा नाही टाकणार. अशा पद्धतीने मस्तपैकी हे असं मस्त मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये आता आपण भात टाकणार आहे. हो का, हा एवढा भात आहे, जरा जास्तच वाटतोय मला. आधी पाणी टाकतात का भात टाकतात? मी आधी भात टाकतो. नाही, मी आधी भात टाकतो. शिजलेला असेल तर भाऊ टाकतात डायरेक्ट. काय नसतं आमच्यात. नाही, मी आधी पाणी टाकतो. सॉरी कॅन्सल, नाही म्हणजे माफी. पाणी घे, ते जग घे. मला काय म्हणतात मराठीत मग? माकडा पिढे उभा नसतो घ्यायचा, आडवा घ्यायचा असतो. ओके बस. त्याला उकळी फुटून द्यायची. उकळी फुटल्यानंतर मग याच्यात टाकायचा राईस. थोडासा पडला तर चुकून अंदाज, आपण काही रोज बनवत नाही. मस्त भात खाऊयात आता. कस झालाय भात? किसना बाया कसा झालाय भात? एक नंबर. माझ्या भातीची मीच कौतुक करतोय. काय एक नंबर नाही, हा अव्वल क्रमांकाचा भात झालेला आहे. मित्रांनो, आपला दिवस संपलेला आहे. आता झोपायची वेळ आलेली आहे. आपल्या किसनाबाईला आज आपल्या घरी झोपाय आणलेला आहे. म्हणलं चल, तुला काही काम नसेल तर आज माझ्या घरी झोप. मुक्कामी ठेवलाय त्याला. तर आता झोपायचीच तयारी चालू आहे आमची. तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. तर जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चांगल्या कमेंट करा, आणि ती घंटी पण वाजवा. कळलं ना? हा, करा तेवढं. तर आजचा मी माझा ब्लॉग संपवतो. बाय बाय. शुभम बायाची ट्रेन मिस झाली.